लोक सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा. आता मी डीसीएम आहे. आता लोक म्हणतात, आता लोक म्हणायला लागले डेडिकेटेड टू कॉमन मॅन. अरे सर्वसामान्य माणूस जो आहे तो आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस घडवायचे आहेत, आणायचे आहेत. प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली, माणसांचं प्रेम किती कमवलं, हे आम्हाला महत्वाचं आहे. आणि म्हणून मी येणाऱ्या आपल्याला एवढंच सांगेन, आपल्याला कॉमन मॅन आणि आता पालघरच्या कॉमन मॅनला आपल्याला विकासाच्या माध्यमातून सुपरमॅन बनवायचा आहे. त्याचा जीवन चांगला उंचीवर न्यायचा आहे. लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजना देऊन आम्ही थांबणार नाही, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हे देखील मी सांगतो. आणि लाडक्या बहिणींना विश्वास आहे, हे मी बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिला की माघार नाही. मी पण असा एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असंच पाहिजे. अरे असंच पाहिजे. नाहीतर जेव्हा 2022ला उठाव केला आम्ही, तेव्हा 50 आमदार माझ्या सोबत होते. सत्तेवर आम्ही पाणी सोडून गेलो. मी मंत्री होतो, माझ्यावर अजून 7 मंत्री होते. सत्ता सोडण्याची हिंमत कोण करू शकतो मला सांगा? ती तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणून लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रचंड यश या ठिकाणी आपल्याला मिळालं. आणि म्हणून कामाची पोचपावती म्हणून या ठिकाणी कामाची पोचपावती म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था पालघरच्या नगरपालिकेवर देखील आपल्याला भगवा फडकवायचा आहे, विकासाचा भगवा फडकवायचा आहे. आणि म्हणून आपला अजेंडा एकच आहे, डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. दुसरा आपला अजेंडा नाही. आणि म्हणून सत्तेसाठी ज्यांनी विचार सोडले त्यांची काय परिस्थिती झाली आपल्याला माहिती, मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छितो. आणि म्हणून विचारधारा आणि विकास, विचार विकास हे घेऊन आम्ही पुढे चाललोय. म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय